कीर्ती, ए कीर्ती, काय गं काय कपाटात काय बघत बसलीयस? आणि किती वेळ? आणि कपाटातच बघायचं होतं तर आम्हाला कशाला इथे बोलवलं? काय ग? काय झालं? असं का बघतीस? काही म्हणायचंय का तुला? शिवा, आम्ही ज्या गोष्टी केल्या त्याची माफी मागितली आम्ही आणि त्याचा पश्चाताप सुद्धा आहे आम्हाला. पण माझ्या एक लक्षात आलंय की तू आमच्यासाठी एवढं सगळं केलंस पण आम्ही तुझं कौतुक नाही केलंय आणि तुझ्यासाठी काही केलं सुद्धा नाहीये. अरे वा, मग काही करतेस का तू? हो. काय करणार आहेस बरं शिवासाठी? आई, शिवा, मी तुझ्यासाठी माझे सगळे दागिने तुला दाखवणार आहे आणि त्याच्यातलं तिला जो दागिना आवडेल बिंदास घे, लाजू नकोस. नाही लाजणार, द्या ना. घेणार आहेस? हो, तुम्ही मला एवढं प्रेमाने काहीतरी माझ्याशी बोलताय, मला काहीतरी देताय असं म्हणताय तर मी नाही म्हणू शकतच नाही. हा, तुम्ही द्या. दाखवते. द्या, देताय ना? हा. हे हे बांगड्या आईने मला केल्या होत्या. हे नाही, मला म्हणजे सीताई, मला हे नाही आवडले. असे मोठे आहेत ते, मला छान नाही वाटणार. नाही आवडत. दुसरं. अरे वा, काय? हा हा रे, रिअल डायमंड. बापरे. हा म्हणजे सीते, हा आहे म्हणजे, पण काय माझ्या चेहऱ्याला माझे ते केस छोटे आहेत ना, तर ते छान नाही दिसत मला. हा, ते पण बरोबर आहे. नाही नाही नाही. काय? अजून काहीतरी असेल ना? हा कमरपट्टा आईने माझ्यासाठी केला होता. अरे वा, कंबरपट्टा. हा, अहो कीर्ती, हा काय भारी. द्या, हो, चांगला आहे, मला खूप ढासू आहे एकदम, मस्त आहे. कीर्तीचा पण आवडताय तो. पण साधा आहे, तुला नाही छान दिसणार. अहो, साध्या गोष्टी मला खूप आवडतात, खरं सांगते. खूप खूप आवडलंय मला. त्यातलं बघ ना काहीतरी. नाही नाही, कमरपट्टा. कीर्तीताई, मला एवढं आवडलंय ना, असं वाटतं तुम्हाला पप्पा घेऊया. थँक्यू, खरं थँक्यू. मी ना हे एवढं मनापासून जपीन ना, खरंच जपीन. थँक्यू. थँक्यू. मी घेऊन येते ना नंतर. थँक्यू. खूप आवडला तिला. मला वाटतं तिला शोभून दिसते. शाबास. आशू नाही का घरात? नाही ना, तू अचानक आलास. आधी कळवलं असतं ना तर मी त्याला थांबवून घेतलं. नाही, माझं तसं काही ठरलं नव्हतं. अचानक प्लॅन झाला आणि मी लगेच इथे निघून आलो. पण काय रे पार्थ, तू लग्नाला का नाही आलास? अरे, मी दुबईला होतो, मागच्याच आठवड्यात आलो आणि जसा मी तिथून आलो ना तसा लगेच तुम्हाला भेटायला आलो. पार्थ, तू नेहमी असंच करतोस हा, अचानक येऊन धक्का देतोस. बरं, ते जाऊ दे. काकू, मला सांगा, तुमच्या सुनबाई कशात? म्हणजे आमच्या वहिनीच आहे. आहे ना, एकदम बरी आहे, उत्तम. घे. अरे, पण आहे कुठे ती? बोलवा त्यांना, दिसल्याच नाहीत मागचपासून. आहे आहे, आताच आहे, येईल ती, आवडते ती. बरं, तुला इतकी उत्सुकता आहे ना तिला भेटायची, मग एक काम करूया. ती येईपर्यंत आपण सुहास आणि कीर्तीला सांगूया तिच्याबद्दल सांगायला.
सुहासिनी कीर्ती सांगा त्याला, म्हणजे ती कशी आहे तिची झलकच म्हण हवं तर. हं? बरं कीर्ती, आता तू सांग तुझ्या वहिनीबद्दल. कीर्ती तूच सांग ना. हा. हं. अ, शिवा शिवा खूप चांगली आहे. तिचा स्वभाव पण खूप चांगला आहे आणि वेगळी आहे म्हणून उठून दिसते सगळ्यांमध्ये. कीर्ती, अगं निबंध पाठ केल्यासारखं काय सांगतेस? हा, चोख पाठांतर केलेलं दिसतंय काल रात्री. जरा नीट सांग ना. नाही नाही काका, म्हणजे तिला असं म्हणायचंय, पार्थ ऐकतोस ना, की शिवा जेव्हा या घरात सून म्हणून आली ना, तेव्हा आम्हाला कुणालाच असं वाटलं नव्हतं की शिवा या घरासाठी एवढं काही करेल. ती म्हणे ना, स्वामी तिन्ही जगाचा, आम्ही शिवा विना भिकारी. असंच काही. हो हो, म्हणजे घरावर एवढी संकट आली पण शिवाने या घराला, माणसांना वाचवलं. म्हणजे भाऊ काका आशूच्या ऐवजी तीच धावून येते सगळ्यांसाठी. ती अशीच आहे, म्हणजे या जगातल्या मुलींनी प्रेरणा घ्यावी शिवाकडून, एवढी भारी आहे शिवा. आणि एवढंच नाही, जेवण छान बनवते, मस्त, म्हणजे बोटं चाटत राहाल एवढं. हो हो, म्हणजे 5 स्टारचं जेवण तिच्या स्वयंपाकासमोर काहीच नाही. आणि ती जेव्हा लग्न करून आली इथे, तेव्हा असं वाटलंच नाही की बाहेरून आली, असं वाटत होतं इथेच राहते, म्हणजे याच घरातला पार्ट असं वाटलं. वा वा वा, क्या बात आहे. तुम्हा दोघांना वहिनीबद्दल फारच कौतुक आहे, हे दिसतंय मला. अगदी, म्हणजे आशूनही केलं नसेल एवढं कौतुक या दोघांना आहे तिचं. अरे वा. लाडके आहेत ना. हॅलो वहिनी. हा, नमस्कार. हे घ्या चहा. वहिनी, तुम्हाला भेटायला मी खरंच खूप उत्सुक झालो होतो. ह्या दोघांनी तुमचं खूप कौतुक केलं. खरंच मी तुमच्याशी बोलायला खूप एक्सायटेड आहे. हो, असं काही नाहीये, म्हणजे त्यांनी उगाच वाढवून सांगितलं, एवढं काही नाहीये. अरे कीर्तीकडे बघ, काय भारी बोलते ती. कीर्ती, ते मगाशी बोलत होतीस ना, ते सांग. मस्त सांगतेस तू. हा. बापरे. काय छान आहे शिवा, चांगली आहे शिवा. माणूस कुठला? सुहास, सुहास, तुझं अक्कल नाहीये का रे? अगं हळू ना, आधीच पैशाची चणचण आहे, त्यात तू असं. तू गप्प बसे, सगळं तुझ्यामुळे घडतंय. काय गरज होती आईला सगळ्या गोष्टींमध्ये होकार द्यायची? या नादात ना माझा कमरपट्टा गेलाय सुहास. माहितीये किती महागाचं होतं? एवढे आकडे ना शिवाने शाळेत सुद्धा शिकले नसतील. तेवढा महागाचा कमरपट्टा होता, गेला. पण मी काय. पण तू काहीच बोलू नकोस. मला ना त्या शिवाच्या सणसणी तशी लावून देवाशी वाटते, गळा दाबावं असं वाटतं. पण मला काय करायला लागतंय? तिचं कौतुक कशाला? करावं लागेल. आता जर मी त्यांना होकार दिला नसता तर त्यांना काय वाटलं असतं? अरे यांना तर काहीच पश्चाताप झालेला दिसत नाही. मग गेलो असतो परत आउट हाऊस मध्ये. डार्लिंग ऐक ना, हे बघ, आपल्याला या घरातलं आपलं स्थान आणि कंपनीमधली आपली पोझिशन आणखीन बळकट करायची असेल ना, तर हे करावं लागेल. ओके. आणि काही दिवस, जास्त दिवस नाही. हे बघ, हां. पण एकदाच काहीतरी करू. हा, आणि असं काहीतरी करायचं ज्याने खूप मोठा इम्पॅक्ट सगळ्यांवर होईल. करेक्ट. करेक्ट नाही, काय करायचं त्याचा विचार कर. अरे हे काय आहे सगळं? कोणी ठेवलं इथे? अगं थोड्या वेळापूर्वी नव्हतं इथे, काय माहिती कोणी ठेवलं. अरे आपल्या घरात कोण ठेवणार? आपल्याच पैकी कोणीतरी ठेवलं असेल. तू संपदाला विचार, तिने ठेवलं असेल. हो, संपदा कशाला ठेवेल? ती झोपलीये, तिने नाही ठेवलं. मग कोणी ठेवलंय? मी ठेवलंय काका. का? कळेल.
काय ग काय आहे हे सगळं? काका मला शिवाचे पाय धुवायचे. अगं काय बोलतेस हे तू? बरी आहेस ना? पाय धुवायचे? वहिनी आपल्याला जेवायचंय ना? चल. काका काका सांगतो. सीताई तुम्ही शिवाबद्दल जे नेहमी म्हणता ना ते आम्हाला आता पटलंय. म्हणजे आजपर्यंत आम्ही शिवाच्या विरोधात काही ना काही करत गेलो, तिचा नेहमी दुस्वास केला, पण शिवानी नेहमीच आम्हाला माफ केलं आणि ह्याची आम्हाला जाणीव झाली. तेव्हा आम्ही ठरवलं की शिवासाठी आपण काहीतरी करायला हवंय, तिचे आभार मानायला हवेत, तिच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी म्हणून आम्ही हे सगळं ठरवलं. तर सीताई चालेल ना हे केलं? नाही पण सीते हे करायच्या वेगळ्या पद्धती पण असतील ना? नाही आहेत शिवा. अगं मी तुझा जीव घ्यायचा प्रयत्न केला आणि खूप मोठा गुन्हा केलाय मी. ह्यासाठी मला कधीच कोणीच माफ नाही करू शकत. निदान हे करून घरातल्यांना पटेल तरी की मी पश्चाताप करण्याचा प्रयत्न करते. शिवा बस. अहो पण सीताई अगं बस. तिला वाटतंय ना हे सगळं करावंसं. जो जीव घेणा प्रकार तिने तुझ्या बरोबर केला त्याचं प्रायश्चित्त तिने घ्यायलाच हवं. हे तर काहीच नाही, तेवढं करायला काहीच हरकत नाही. शिवा काय बोलू तुझ्याशी. मी कायम तुझ्यासोबत उद्धटपणे वागत आले. तुझा जीव घ्यायचा प्रयत्न केलाय मी. लाज वाटते मला त्याची. घरातल्या सगळ्यांची मनं जिंकलीस. माझंही मन बदललं असतं जसं आईचं बदललंस, पण मी तुला कधी चान्सच दिला नाही. कायम तुझा राग करत आले. खूप मूर्खासारखं वागले मी. तुझा जीव घ्यायचा प्रयत्न केला, पण हा विचार नाही केला की मी माझ्या भावाच्या आयुष्याशी खेळते. किती वाईट आहे मी. शिवा मी चुकले. प्लीज मला माफ कर. आणि म्हणूनच हे सगळं करते. थांबा थांबा थांबा. हे बघा कीर्तिताई, थांबा. तुम्हाला ह्या सगळ्याची जाणीव झाली आहे हीच मोठी गोष्ट आहे. बरोबर आहे तुझं शिवा. पण तुला एक गोष्ट कळली आहे का? त्यांना पश्चाताप झाला आहे ही केवढी मोठी गोष्ट आहे. बरं आटपलं का ते सगळं? चल ग शिवा आपण जेवण वाढायला. हा चला चला चला. या या. सगळ्यांनी या जेवायला. ये ग. झालं तुझं समाधान? काही फरक पडला का? पाय धुवायला पण तयार झाले होते मी. काय झालं? हो हो बघूया ना आपण. तू शांत हो. जा आता. तुम्ही वा 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 काय छान झालाय स्वयंपाक. हा आणि विशेष म्हणजे खीर. हा 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 तू केलंयस? हो. चांगलं आहे चांगलं आहे. काय झालं? काही नाही ताई. अगं काय झालंय? नाही म्हणजे मगाशी पण कीर्तीने जे काही केलं ते काही कळलं नाहीये. अगं काय नाही. सुहास आणि कीर्तीचं असं म्हणणं होतं की त्यांची शिक्षा आता संपावी. मी म्हटलं शिवा एवढे कष्ट घेते आपल्या घरासाठी, तुम्ही दोघं तिचं कौतुक करा. म्हणजे त्यांच्या तोंडून कौतुक ऐकल्यावर आपल्यालाही कळेल ना की त्यांना पश्चाताप झालाय ते. अगं पण ही काय पद्धत आहे? मी त्यांना सांगितलं नव्हतं की पाय धुवा वगैरे. ही कल्पना कीर्तीचीच होती.
पण तरी तिला तू होकार दिलासच ना? हो, मी होकार दिला, कारण मला खात्री होती शिवा असे पायबी धुवून घेणार नाहीच, ती नकारच देईल. पण एक मात्र झालं, या कृतीमधून कीर्तीची कृतज्ञता कळली. आणि म्हणजे तसंही कीर्ती आणि सुहासने शिवाबरोबर जे केलंय त्याचा विचार करता हे ठीकच आहे. म्हणजे ताई मग आता करून टाक ना माफ. स्वयंपाक छान झालाय कीर्ती, खरंच. ठीक आहे, माफ केलं. हा पण पुढच्या वेळेस अशी चूक केली तर माफी नाही आहे बरं का. हो हो, अगदीच. म्हणजे त्यावेळेला शिवा जरी म्हणली ना तरी मी ऐकणार नाही. हा, नाही असं अजिबात होणार नाही. खात्रीने सांगतो अगदी. आता मला बरं वाटतंय. अशी एवढं दडपण आलं होतं, मला माझीच लाज वाटत होती की हे सगळं काय चाललंय. अगं तू काय चुकीचं थोडी केलं होतंस काय. तू म्हणाला होतास फक्त पाय धुवायची तयारी कर. खरंच पाय धुवायला लागले असते तर? तर मला काय अंदाज, पण पाय नाही ना धुवायला लागले. मग मी धुणार पण नव्हते. आता नाही हिला सगळ्यांसमोर माझे पाय धुवायला लावले ना तर नाव नाही लावणार कीर्ती देसाई. झालं का आवरून? हो, सगळं झालं. पण काही म्हणताय, आज कीर्तीने स्वयंपाक मात्र खूप छान केला. हो, मी आज नेहमीपेक्षा जास्तच जेवले. चांगलं जेवण केलं होतं कीर्तीताईंनी. ताई अगं तू पण तिला ऍप्रिशिएट करू शकतेसच. म्हणजे कीर्तीत बदल होतोच आहे. हो ना, करीन ना अप्रिशिएट, पण मलाही थोडा वेळ लागेल. तिने त्यात चुका परत करू नये एवढीच इच्छा आहे देवा. बर, पण काय झालं ग, अजून ते आले नाहीयेत घरात? नाही, कीर्तीची कुठली तरी मैत्रीण आहे, तिच्याकडेच थांबणार आहेत दोघं. अरे वा, छान गप्पा रंगल्या. किती वाजले, झोपायचं नाहीये का? हो झोपूया, पण आशू गेलाय ना आईस्क्रीम आणायला, ते येऊन दे, ते खाऊ आणि मग झोपू. आणि मला आता आईस्क्रीम खाल्ल्याशिवाय हसायचं काय त्यात? नाही, मोठी माणसं लहान मुलांसारखी वागायला लागली की हसायला येतच. हसा हसा, तुम्ही हसा. नाही नाही नाही, ठीक आहे ठीक आहे, मी पण थांबतो, मला पण हवंय आईस्क्रीम. शिवा, मला दे ना सोप. घ्या. हॅलो, हा बोल. कधी अरे? बरं ठीक आहे, तू घाबरू नकोस, काळजी नको करू, आम्ही येतो. हो आम्ही येतोय. काय ग, काय झालं? कोणाचा फोन होता? ताई अगं आपल्या कुसुम मावशी आहेत ना, त्यांना इथे मुंबईत ऍडमिट केलं. हे बापरे, काय म्हणजे सिरियस नाही आहे? हो म्हणजे सिरियस असावंच, कारण आशिष आहे ना तिचा मुलगा, त्याचाच फोन होता. तो म्हणत होता की तुम्हाला वेळ असेल तर जरा येऊन जाल का तिला भेटायला, तिचंही वय झालंय ना आता. जाऊया आपण. हा जाऊया आपण, आता निघूया. हो, जायला हवं. एवढं मुंबईला आणलंय म्हणजे काही सिरियस असू शकेल. जाऊन येऊ आपण. चला मग. हो, जाऊन या. चल शिवा, जाऊन येऊ. परत केले.